नमस्कार. आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे जे बेसिक आहे. आज आपण संस्कृत विषय शिकतोय. तर हा संस्कृत विषय किंवा ही संस्कृत भाषा डेड लँग्वेज आहे का, आणि नेमकं त्याविषयी आपल्याला काय वाटतं किंवा ती भाषा कशी आहे, आजच्या काळात ती उपयोगाची आहे का, हे सगळं आपण आज बघणार आहोत. त्यामुळे आजच्या आपल्या या सेशनचा विषय आहे संस्कृत अ सायंटिफिक लँग्वेज. कारण काही जण या भाषेला, संस्कृत या भाषेला प्राचीन भाषा म्हणतात, काही जण ब्राह्मणांची भाषा म्हणतात, काही जण नुसत्या पोथी पुराण मंत्रांची भाषा, तर काही जण असं मानतात की जे काही आपले प्राचीन परंपरेतले विधान आहेत ते या संस्कृत भाषेत आहेत. तेवढ्या मंत्रांपुरतीच ही भाषा आहे. परंतु या भाषेकडे बोलीभाषा म्हणून बघण्यापेक्षा या भाषेतील साहित्यामध्ये जो ज्ञानाचा गाभा साठलेला आहे, जे भांडार आहे, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण ज्ञानभाषा म्हणून या भाषेकडे पाहू तेव्हाच या भाषेची वैज्ञानिकता सिद्ध होईल. आणि ती भाषा आजही केवळ भारतातच नाही तर अगदी संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारी ठरेल, असे अनेक विद्वानांचे मत आहे आणि तसेच माझेही मत आहे. यासाठी हा छोटा एक प्रयत्न, जेणेकरून संस्कृत ही वैज्ञानिक भाषा कशी आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. लेट मी थिंक. जर आपण विचार करूया की संस्कृत ही एन्शियंट लँग्वेज म्हणजे प्राचीन भाषा आहे. हो आहे, वैदिक काळापासून नव्हे त्यापूर्वीही संस्कृत भाषा अस्तित्वात होती. गिरवाण भारती म्हणजे वाणीची भाषा, सरस्वती शारदेच्या मुखातून जन्मलेली ही भाषा. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर या भाषेचं पाहिलं तर वेद, ज्याला आपण अतिशय प्राचीन साहित्य मानतो, आद्य साहित्य मानतो, जे श्रवणाच्या माध्यमातून नंतर लिखित स्वरूपात पुढे आलेलं आहे, ज्याला वाङ्मय असं म्हटलं जातं, तेही या संस्कृत भाषेतून आहे. ही भाषा दैवी आहे कारण या भाषेवर विशिष्ट संस्कार आहेत. या भाषेच्या अभ्यासकामध्ये ती असं काही चैतन्य निर्माण करते, या भाषेकडे येणाऱ्या, या भाषेचा अभ्यास करणाऱ्या, या भाषेतील मंत्र, स्तोत्र, साहित्य पठन करणाऱ्यामध्ये सुद्धा ती भाषेचे संस्कार तर देतेच, परंतु याचबरोबर ती भाषा माणसामधील माणुसकी किंवा मनुष्यत्व शिल्लक ठेवते. या भाषेचं साहित्य अतिशय व्यापक आहे, समृद्ध आहे. वैदिक साहित्य, पौराणिक साहित्य, उपनिषद, याचप्रमाणे दर्शन साहित्य, वेदांग, सूत्रवाङ्मय, याचबरोबर मध्ययुगीन साहित्य म्हणजे ज्यामध्ये आर्ष, ज्याला काय म्हणू, ऋषीप्रणीत वाङ्मय, महाकाव्य म्हणजे महाभारत आणि रामायण, त्यानंतर अनेक विदग्ध महाकाव्य आहेत, खंडकाव्य आहेत, अनेक लघुकाव्य आहेत, चंपूकाव्य आहेत, आणि आज आधुनिक साहित्य देखील आहे. अशा पुष्कळशा साहित्याची पर्वणी या संस्कृत भाषेमध्ये दिसून येते. म्हणजे अभ्यासक आजन्म आमरण या स्थितीचा अनुभव घेऊ शकतो. आणि तरीही या साहित्याची जी काही खोली आहे ती गाठता येणारच नाही, इतकं अमाप साहित्य या भाषेमध्ये उपलब्ध आहे. तरी काय बरं की जेणेकरून भाषा ही म्हणावी तशी जनमानसात रुजलेली नाही. खरं तर या भाषेची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य पाहायची झाली तर ती वैशिष्ट्ये म्हणजे ह्यूज वोकॅब्युलरी, अतिशय मोठा शब्दसंग्रह, सिस्टमॅटिक ग्रामर, या भाषेची ठेवण ज्या पाणिनीय व्याकरणाच्या
माध्यमातून ग्रथित केली गेलेली आहे, गाठ बांधली गेलेली आहे, ती अतिशय सिस्टमॅटिक आहे. ब्युटी ऑफ अल्फाबेट्स म्हणजे या भाषेतील अक्षरांची सौंदर्यपूर्ण स्थिती दिसून येते. स्वर आहेत, स्वरादी आहेत, स्वराचे विविध प्रकार आहेत. यामध्येच व्यंजनं, अनुनासिक, ओष्ठ्य, तालव्य अशा अगदी वर्णांची पर्वणी आहे, जेणेकरून उच्चारण स्थानही त्यातून लक्षात येतात. ग्रेट कलेक्शन ऑफ सुभाषिताज, यामध्ये रचली गेलेली सुभाषितं भले त्याचे कवी माहिती नाहीत, परंतु अतिशय छोट्या अशा 2 ओळीमध्ये 4 ओळीमध्ये जीवनाचं सार कथन करणाऱ्या अनेक सुवचनांची अमाप अगणित असा ठेवा या संस्कृत भाषेचा अतिशय समृद्ध असा ठेवाच म्हणावा लागेल. नॅचरल साऊंड फॉर्म्स वर्ड्स म्हणजे यामध्ये नुसतं अक्षरांनाही ग्रथित केलं गेलेलं नाही आहे, तर यामध्ये आवाजाच्या किंवा ध्वनीच्या माध्यमातून सुद्धा जसे शब्द निर्मिती होऊ शकतात तशी ही भाषा दिसते. म्हणजे अगदी उदाहरणं दाखल घ्यायचे झाले तर एक श्लोक आपल्याला पाहता येईल. त्या श्लोकाचा अर्थ आधी सांगते आणि नंतर श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवेन की रामाच्या अभिषेकामध्ये पाणी आणणाऱ्या एका स्त्रीच्या हातून तिच्या हातातला घडा पडतो. तो घडा धातूचा असतो आणि तो घडा पायऱ्यावरून पडल्यानंतर त्या गडगडण्याचा, पायऱ्यावरून तो जो घडा आहे तो पडण्याचा जो आवाज आहे तो शब्दबद्ध करण्याचा एका सुभाषितकाराने प्रयत्न केला आहे. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्ताच्युतो हेमघटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दम ठमठम ठठम ठम ठठम ठठम ठहा. यातील हा जो ठमठम ठठम ठम ठठम ठठम ठहा हे जे आहे ते साऊंड फॉर्म ऑफ दॅट ॲक्शन म्हणजे ध्वनीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या शब्दांची पर्वणीसुद्धा यात दिसून येते. सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे साधं वाक्य विधान किंवा साध्या वाक्यांची निर्मिती यामध्ये दिसते. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद हे तर सगळ्याच मध्ये आहे, तरीही येथे विलक्षण एक गोष्ट जी जाणवते ती म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग यासाठी एकच असा कर्ता क्रियापदाचा भाग या इथे वापरला जातो. म्हणजे अहम आम्रम खादामी म्हणजे मी आंबा खातो असं जर म्हणायचं असेल तर पुरुषलिंगी किंवा पुल्लिंगी व्यक्तीसुद्धा अहम आम्रम खादामी हेच म्हणेल किंवा स्त्रीलिंगीसुद्धा अहम आम्रम खादामी हेच म्हणेल. या शब्दांचा जर मागे पुढे क्रम केला तरीही क्रियेमध्ये फरक पडत नाही. आम्रम अहम खादामी असं म्हटलं तरी मी आंबा खातो किंवा खाते हेच होतं. जसं इंग्लिशमध्ये आय ॲम इटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात आहे हे झालं इंग्लिश वाक्याचं स्ट्रक्चर. परंतु जर यांचा क्रम बदलला ॲम आय इटिंग अ मँगो तर तिथे प्रश्नचिन्ह द्यावं लागतं. म्हणजे या सरळ सरळ वाक्याचा प्रश्न होतो. जर एखादा शब्द इकडे तिकडे बदलला तर अर्थ त्याचा क्रम बदलला तर अर्थामध्ये परिवर्तन करावे लागते किंवा होते. संस्कृत भाषेचे असे नाही. हे संस्कृत भाषेचे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच एकतर शब्दसंग्रह शब्दसाठा खूप आणि दुसरा त्याचा क्रम बदलला तरी अर्थ ध्वनीत जो हवा आहे जो आहे तोच राहतो. हे एक आगळेवेगळे आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असल्यामुळे अंतराळामध्ये संदेश वहनासाठी या भाषेचा वापर केला जावा असा आग्रह युनेस्को किंवा नासा हे धरत आहे. सूत्र रायटिंग हे एक संस्कृत भाषेचं आणखी एक वैशिष्ट्य. भारतीय समृद्धीमधला एक महत्त्वाचा समृद्धीचा भाग म्हणजे संस्कृत भाषेचं व्याकरण जे पाणिनीने रचलेलं आहे आणि त्याचं मुख्य जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सूत्रात्मकता. संक्षेप छोट्याशा विधानामध्ये मोठा अर्थ ध्वनित करण्याची कला आणि ही पाणिनीची असल्यामुळे सूत्र रायटिंग म्हणजे संक्षेपानं लेखन कौशल्य हे वापरल्यामुळे या व्याकरणाच्या समृद्धीमध्ये विलक्षण भर पडलेली आहे. प्रेयर्स फॉर युनिवर्स यामधील या भाषेतील ज्या प्रार्थना आहेत
त्या युनिव्हर्सल आहेत, म्हणजे वसुधैव कुटुंबकम, म्हणजे संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब मानलेलं आहे. हा नो भद्रा क्रतवो यंतु विश्वतः, आम्हा सर्वांनाच या विश्वातील शुभ संकेत प्राप्त होवोत, किंवा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, सर्वच जण सुखी व्हावेत, सर्वजण निरोगी व्हावेत, अशा पद्धतीच्या सार्वंगिक मांगलिक प्रार्थना, वैश्विक प्रार्थना, जशा ज्ञानभाषा मराठी यामध्ये ज्ञानेश्वरांच्या पसायदानात सुद्धा विश्वे सकल सूर्ये पाहो अशी आहे. अगदी जे महानुभाव आहेत, महापुरुष आहेत, त्यांनी ज्या भाषा उपयोजिलेल्या आहेत त्यामध्ये सार्वत्रिक मंगलाची भाषाच दिसून येते. काही संस्कृतचे आणखी तथ्य जर पाहिले तर संस्कृत इज परहॅप्स द मोस्ट accurate language phonetically and otherwise. It makes use of 49 types of sound that make pronunciations of different kinds of word very distinct. म्हणजे संस्कृत भाषेतून 49 प्रकारचे असे शब्द निर्माण होतात जे केवळ उच्चारणातून, ध्वनीच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. नासाने सुद्धा म्हटलंय की संस्कृत धरती पर बोली जाने वाली सबसे शुद्ध भाषा आहे, म्हणजे प्युरिटीच्या दृष्टिकोनातून ही भाषा शुद्धतेचे प्रमाण भाषा म्हणून मानली जाते. आणि म्हणूनच कम्प्युटर सॉफ्टवेअरसाठी ही भाषा आवश्यक आहे, कारण मॅथमॅटिक्स, अल्गोरिदम्स याला सपोर्ट करणारी, कोड लँग्वेजला सपोर्ट करणारी ही भाषा आहे. संस्कृत हॅज बीन प्रूव्हन टू हेल्प इन स्पीच थेरपी. या संस्कृतमध्ये शुद्धता असल्यामुळे आणि जिभेचे व्यायाम असल्यामुळे सर्वच ध्वनीच्या उच्चारण स्थानातून विविध ध्वनी निर्माण होत असल्यामुळे यामध्ये मुखाचा प्रत्येक अंगाचा व्यायाम होतो. आपल्या नाभीपासून उच्चारण हा प्रकार ह्या भाषेतील वर्णांच्या, स्तोत्रांच्या माध्यमातून होतो. म्हणूनच या भाषेचे स्पीच थेरपीसाठी उपयोग होतो. जर्मनीने जर्मन भाषा आणि संस्कृत भाषा याचा सिमिलर ज्या काही सेक्शन्स आहेत या दोन भाषेमधील सारखे जे तथ्य आहेत याचा अभ्यास सुरू केलेला आहे. आणि विशिष्ट एक गोष्ट, आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संस्कृतमध्ये एका शब्दासाठी हजारो शब्द, शतक म्हणजे शेकडो शब्द, हजारो शब्दसुद्धा आहेत. नुसतीच ही भाषा म्हणजे संस्कृत इज मोर दॅन जस्ट अ मेथड ऑफ कम्युनिकेशन, केवळ संभाषणाची भाषा असं म्हणून नाही, तर ही भाषा तुम्हाला अनेक गोष्टी देऊन जाते. कारण कंठ्य युजिंग द थ्रोट अँड बॅक ऑफ द टंग, तालव्य युजिंग द टंग अँड हार्ड पोलाइट, मूर्धन्य युजिंग द अप्पर फ्रंट पार्ट ऑफ द पॅलेट अँड फ्रंट ऑफ द टंग, दंत्य युजिंग द डेथ and the front of part of tongue, ओष्ठ्य using the lips. या सगळ्या माध्यमातून ही जी संस्कृत प्राचीन भाषा उच्चारली जाते यामधून आणि या लिखित साहित्यातून तसेच या वचनांमधून ही संस्कृत भाषा भारतीय मानसशास्त्रास, योगशास्त्रास, मनुष्याच्या शरीरास तसेच मन आणि बुद्धीसही अतिशय पोषक ठरलेली आहे. उत्तराखंडाची भाषा आज आपण पाहू तर संस्कृत ही ऑफिशियल स्टेट लँग्वेज आहे तिथली, त्यामुळे ती डेड लँग्वेज आहे असं म्हणण्याचं कारण नाही. अगदीच कर्नाटकामध्ये मुत्तूरू, राजस्थानमध्ये झरी असे काही गावं आहेत जी संस्कृत ग्राम म्हणून ओळखल्या जातात. संस्कृत हॅज अ वास्ट ट्रेझर ऑफ सिनोनिम्स फॉर ईच सब्जेक्ट. म्हणजे संस्कृतमध्ये केवळ फिलॉसॉफी आहे, संस्कृतमध्ये केवळ ग्रॅमॅटिकल ॲस्पेक्ट्स आहेत असं न म्हणता प्रत्येक शास्त्राच्या मुळाशी जर आपण पाहू तर संस्कृत भाषा ही पुरेपूर पोषक आहे. त्या दृष्टिकोनातून हे लक्षात येते. म्हणजे केमिस्ट्री, फिजिकल सायन्स, फिलॉसॉफी,
फिजिक्स आणि प्रत्येक मूर्तिकला असू द्यात, म्हणजे 64 विद्या कला, तसेच म्हणजे कुठलाही सब्जेक्ट असू देत, कुठलाही विषय असू देत, त्याच्या जर मूळ ज्ञानाच्या गाभ्यापर्यंत जायचं असेल तर या भाषेचा म्हणजेच या भाषेतील साहित्याचाच आश्रय घ्यावा लागेल. याशिवाय आजच्या काळात काय ॲप्लिकेशन आहे या भाषेचं, तर ड्रामा, संगीत अँड डान्स सेक्टर हा जर पाहिला तर याचा मूळ गाभा भारतीय नाट्यशास्त्र, भारतीय नृत्यकला, शिल्पकला या सगळ्यात जाणवतो. आयुर्वेद हा जो आहे, जो मन, मस्तिष्क, शरीर या तीनही गोष्टींचा मंत्राच्या माध्यमातून, त्यानंतर औषधी माध्यमातून या गोष्टींना बरे करण्यासाठी, शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी यांना बरे करण्यासाठी जो प्रयत्न आयुर्वेद करतो आणि जो लॉंग टर्म डिसीजला कव्हर करतो, तो भाग आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. योगदर्शन और योगसूत्र, ध्यान, धारणा, प्राणायाम या सगळ्या गोष्टी, यमनियम, प्रत्याहार या सगळ्या गोष्टी पालन केल्यानंतर ध्यानाची स्थिती होते, बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग होते, मन एकाग्रचित्त होतं. आपल्या मनाला डिस्ट्रॅक्ट करण्याच्या अनेक स्थिती समाजात वावरताना, आपल्यासमोर व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवन जगत असताना येत असतात आणि त्यावेळी आपलं मन स्थिर कसं करावं, स्थितप्रज्ञ कशी असावी स्थिती, हे सगळं किंवा साधं लक्ष एकाग्र कसं करावं हे सुद्धा सांगणारं योगदर्शन पतंजलीचं जे आहे ते अतिशय व्यापक दृष्टिकोनातून विचार केला गेलेला आहे, असं अभ्यासांती लक्षात येतं. आणि मुख्य श्रुती परंपरा असल्यामुळे आपल्या भाषेचं पहिलं अंग श्रवण जे आहे ते पूर्ण या भाषेद्वारे होतं. त्यामुळे अगदीच नुसतं पौराणिक साहित्य, लिखित साहित्य नव्हे तर कम्प्युटरलासुद्धा उपयोगी अशी वैज्ञानिक भाषा आहे. कारण विज्ञानाला म्हणजे विशेष ज्ञानाला परिपोषक जर कुठलं साहित्य आहे तर संस्कृत भाषेचं मूळ साहित्य आहे. आज जे डेप्थमधून आपण आजच्या काळाशी पाहू तर संस्कृत भाषा ही ई लर्निंगसाठी महत्त्वाची. जर आपण तिचं सगळ्याच दृष्टीने पाहू तर संस्कृत टेक्स्टला रिजनरेट करायचं सेक्शन जे आहे तिथेसुद्धा खूप मोठं व्यापक काम सुरू आहे. व्हिडिओ बेस्ड लर्निंग संस्कृतच्या माध्यमातून वाढलेली आहे. मॅगझिन्स अँड जर्नल्ससुद्धा आहेत. आज संस्कृत भाषेच्या संबंधित किंवा संस्कृत भाषेचे खूप ब्लॉग आहेत. डिक्शनरीज आज या संस्कृत भाषेच्या तर आहेच, परंतु या प्राचीन शब्दकोशांवर अनेक विविध डिक्शनरीज निर्माण करण्याचं कामसुद्धा सुरू आहे. आणि संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी असल्यामुळे त्यांच्याही सिमिलरिटीजचं शोधण्याचं काम सुरू आहे. कम्प्युटेशनल टूल्स म्हणजेच संगणक यासाठी लागणारी महत्त्वपूर्ण ही भाषा ठरते आहे. टूल्स फॉर टायपिंग अँड फॉन्ट्स, संस्कृत भाषेमध्ये विविध टूल्स अशी आहेत की जी इतर दृष्टिकोनातून अभ्यासक म्हणून माणसाला उपयोगी पडू शकतात. जर आपण पाहिलं तर डायलॉग रायटिंगसाठी, त्यानंतर लेक्सिकोग्राफी, कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक, अप्लाइड लिंग्विस्टिक, हिस्टॉरिक लिंग्विस्टिक, कॉन्ट्रॅक्टिव्ह लिंग्विस्टिक्स आणि सोशिओ लिंग्विस्टिक, मॅथमॅटिक्स या सगळ्याच गोष्टींसाठी ही भाषा कॉमन ठरते आहे. सायकोलॉजीला अतिशय पोषक ठरते आहे. याचप्रमाणे मॅथमॅटिकली अल्गोरिदमशी, कोड लँग्वेजशी, पायथॉन भाषेशी अनेक साधर्म्य असल्यामुळे ही भाषा आज डेड लँग्वेज न मानता अतिशय उपयोगी ठरते आहे. कारण या भाषेच्या माध्यमातून पूर्णपणे श्रवणशक्ती तर शुद्ध 100% पोषित होतेच, स्ट्रॉंग होतेच, परंतु मेमराईज करणं हे या भाषेचं आणखी एक वैशिष्ट्य, सतत रटणं, उच्चारण करणं हे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे श्रवण, पठन, मनन, चिंतन, निदिध्यासन, मग लेखन अशी ही जी परंपरा आहे या भाषेची ती माणसाच्या
शरीराच्या प्रत्येक अवयवास पुष्ट करते आणि यामुळे माणसाची तर्कशक्ती ही डेव्हलप होते. लॉजिकली ही बिकेम स्ट्रॉंग आणि त्यामुळे आपले व्यक्तिगत आयुष्य, साहित्यिक आयुष्य, अभ्यासाचं लक्ष एकाग्र करण्यातलं आयुष्य, याचबरोबर आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वाणी या सगळ्यांवर संस्कार करण्याचं जे मुख्य काम आहे ते ही भाषा आणि या भाषेचं साहित्य करतं. आणखीन या भाषेचं महत्त्वाचं मुख्य जे आहे, आज रामायणासारख्या अनेक ग्रंथांवर बाहेरच्या देशात संशोधनं सुरू आहेत. रामायणामध्ये एक प्रसंग आहे, तो म्हणजे लक्ष्मणाने अशी कोणतं रसायन वापरलं जेणेकरून आतला व्यक्ती बाहेर येऊ शकतो परंतु बाहेरची व्यक्ती आत येऊ शकत नाही. यावर अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. कारण आपण जर ज्ञानभाषा म्हणून या भाषेकडे, त्या भाषेच्या साहित्याकडे पाहिलं तर निश्चितच या दृष्टिकोनातून या भाषेची अनेक वैशिष्ट्ये आपणासमोर येतील आणि आपली संपूर्ण विकासाची अवस्था येईल. त्यामुळे संस्कृत इज ओनली सायंटिफिक लँग्वेज विच हॅज नो डिफरन्स बिटवीन हिअरिंग, रीडिंग अँड रायटिंग. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. त्यामुळे जे बोलाल ते लिहाल, जे लिहाल ते वाचाल, जे ऐकाल ते लिहाल. या सगळ्याच पद्धतीतील एकवाक्यता या विषयाच्या, या भाषेच्या साहित्यामध्ये दिसून येते. बाहेरची लोकं अभ्यास करत आहेत, इथे येत आहेत, संस्कृत शिकत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने आपली स्ट्रेंथ असणारी, कारण भारताची संस्कृतीच ही मुळात संस्कृत भाषेला धरून आहे. संस्कृत साहित्यामध्ये संस्कृती ही निहित आहे. संस्कृती ही संस्कृताश्रिता. त्यामुळे भारतात संस्कृतम अवश्यमेव. संस्कृत भाषा ही भारतासाठी, भारतातील प्रत्येक मनुष्यासाठी, भारतातील प्रत्येक अवस्थासाठी आवश्यक आहे. त्यामुळे संस्कृत भाषा पठन करूया, श्रवण करूया, अभ्यास करूया. थँक्यू.